अजिबात नाही. कळलं काय? कळलं का तुला? खरंच आहे यार, रवच आहे. काल माहिती पॅन्ट घ्यायची म्हणून ते ना हे केलं. आता का नाही घातली जीन्स? आता होती ना दुसरी. डॉक्टर नाही पण हे असेल ते आतमध्ये गेलेत आणि आईला चेक करतायत. ECG नॉर्मल आलेला आहे. तर बघू आता काही गोळ्या वगैरे देतील. काय पावसाळी बसली आहे. तर काही ECG वगैरे सगळं नॉर्मल आलं आणि आता एक गोळी दिली आहे आणि एक ऑइल मसल पेन आहे म्हणतायत. कारण कसं बाळाला वगैरे घेणं होतं, अवघडतं कधी सुटण्यात वगैरे त्याच्या. हा एका पोझिशनवर नाही घ्यायचं म्हटलं, त्याच्यामुळं कदाचित झालं असेल. तर पण कधी तिथं नाही घेते. अगं तिथं जरी नाही घेतलं ना तर कसं होतं, अवघड लागत होतं ना. आता कसं बायपास झालंय आणि परत एन्जिओप्लास्टिक झाली, तर मग आम्ही थोडं जरा जरी तिचं दुखायला लागलं ना तर लगेचच दाखवतो. कारण आणि असंच करावं जर आपल्याला थोडं जरी पेन वाटलं ना. कारण आता कसं ह्या गोष्टी सगळ्यात आधीची हिस्ट्री आहे, त्याच्यामुळे थोडंसं लक्ष देतो. मग भाऊ पण आला, ती पण आली, वहिनी आलो गाडी घेऊन पटकन. चला गाईज आता आलोय हॉटेलमध्ये. आईला घ्यायच्या गोळ्या आणि मग आता काहीतरी खातो, कारण काही खाल्लेलं नाही आहे. आता भाऊ येतो, गाडी पार्क करतोय, मी बाकी बसलोय, काहीतरी खातो. सिंहगड रोडवरच्या वेजमध्ये आम्ही थांबलोय. काहीतरी ऑर्डरचं वेज. इकडे सगळे बसलेत. मसाला पापड चांगला आहे का? एक नंबर. सो आता इथे मसाला पापड एन्जॉय करतोय. सो आता इथे घेतले पनीर टिक्का आणि ग्रीन पीसची भाजी. सो आता चला जेवूया. नेहमी आम्ही ऑर्डर करतो. इकडे सगळे जेवत आहेत. भाजी छान आहे. कशी आहे भाजी? कुठली आवडली तुला? दोन्ही. श्रेया कुठली छान आहे? दोन्ही. तर आता मस्त जेवूया. आणि बिल पे केलं आणि आता आम्ही निघालो जेवण करून. प्युअर व्हेज. हे दोघं लाजतात. मी व्हिडिओ चालू केला की दोघं हसतात. जेवलीस ना? मला माहिती तू खुश काय आहे. स्प्राईट झालेले आहेत का पण? सो आता इथं अण्णांनी घेतले सीताफळ. कसे किलो? 2 किलो. ओके चला.
तर फ्रुट्स मस्त मिळाले. आता घेतले सीताफळ आणि ॲपल. आमचं माकड बघा कसं बसले. हेला आहे की हेला बाई. चला हे महाग टाकून चला कोकणातला प्रवास चालू झाला. अरे बकरीचं पण सोडलं. बकरीचं दूध प्यायचं. बकरीचं पण दूध होतं. ए आई आमच्या तिघांमध्ये त्रास कुणी सगळ्यात जास्त दिला सांग. नाही जास्त हे नाही. त्याला ना काहीतरी आणायला जायला लागलं ना जारे काहीतरी दुकानातून जाऊन आण. आपण वाट बघायची हा जायचा. दुसरं कोणी गोटे खेळत असलं की ते थांबणार आणि मग नाही पुढं दुसरं कुठे कुंभार बाबा ते मडके हे करायला लागला की तिथं जाऊन परत थांबणार. असं थांबत लय वेळ दुकानात जायचा. मग नंतर आणि मग आपण म्हणलं बाई कसं नाही आला. अरे आणखी लवकर. हा मग येतो मला ना ते कुंभारांचं ते. तर गाईज आजचा असा ब्लॉग होता. आज होता संडे आणि मिस्टर गेले होते कोकणामध्ये फिरायला. सगळे बॉईज ट्रिप गेली आहे त्यांची. सो ते तिकडे गेले होते आणि मग मी म्हटलं चला एक दिवस मिळतो आणि असं येत असते आईकडे अधूनमधून. पण कसं थोड्या वेळासाठी 1 तासासाठी अर्ध्या तासासाठी असं येते. आणि मग आज अख्खा दिवस होता संडे. तर तसं मला राहायलाच यायचं होतं सॅटर्डेला. पण हे यांची ट्रिप उशिरा गेले त्याच्यामुळं मग एवढ्या कधी येणार. मग आज सकाळी मग तुम्ही बघितलंच ब्लॉगमध्ये आईची अचानकच तब्येत थोडीशी डाऊन झाली. त्याच्यामुळं मग दवाखान्यात जायला लागलं. मग सो मला घेतलं त्यांनी तसंच आणि मग आम्ही तसंच थोडंसं बाहेर गेलो. तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि भरभरून सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल मी सारखी माहेर येते तर माझं माहेर आणि सासर पुण्यामध्येच आहे. सो फक्त 20 ते 25 काय म्हणतात मिनटामध्ये आम्ही म्हणजे 20 ते 25 मिनटाच्या अंतरावरच माझं घर पण आहे सासर पण आहे. सो सिंहगड रोडवरच आहे. त्याच्यामुळे मला जर काय वाटलं तर मग मी येणं जाणं माझं असतं. आणि माझ्या मिस्टरांचं ऑफिस सुद्धा याच साईडला आहे. सो घेऊन येतं. तर मग त्याच्यामुळे काही काम असलं किंवा ह्यांचं ऑफिस पण याच साईडला आहे तर मग मला जर यायचं असेल किंवा काही थोड्याशा वेळासाठी तर मग मी पटकन ह्यांना म्हणते चला मला थोडंसं ड्रॉप करा. मग संतोष येस फॅमिली व्लॉग. तर मग थोड्याशा वेळासाठी येते. सो असं आहे. नाही तर बरेच जण म्हणतील की सारखीच माहेरी येते आणि माहेरचेच व्लॉग असतात. तर तसं काही नाही आहे. सासरी पण मी असतेच पण जवळ आहे त्याच्यामुळे माझं येणं जाणं असतं. तर चला ब्लॉग कसा वाटला. इकडे या मॅडम लिप बाम लावतात ठेवा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा कसा वाटला व्लॉग. तर चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय फॅमिली फोर्ट.